लाडक्या बहिणींना 7वा हप्ता सुरू झालेला आहे, पण एक नवीन आता नियम लागू झालेला आहे। नवीन अट आलेली आहे बघा। अर्ज करा, हा अर्ज करा तरच पैसे मिळणार आहेत। एक अर्ज तुम्हाला करायचा आहे तरच पैसे, कारण 60 लाख लाडक्या बहिणी आता इथं बाद झालेल्या आहेत। तुम्हाला काही महत्त्वाचे कामं करायचे आहेत तरच तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो तुम्हाला, जर तुम्ही अर्ज केला नाही तर तुम्हाला इथून मागचे पैसे जे आलेले आहेत ते पण माघारी करावे लागतील। एवढंच काय, याच्यासोबत 10,000 रुपये दंड आणि याच्यासोबत इथून पुढचे जे हप्ते आहेत ते सुद्धा मिळणार नाहीयेत। तर तुम्हाला अर्ज कोणता करायचा आहे, तुम्हाला पण जर असं वाटत असेल की आपलं पण नाव या 60 लाख लाडक्या बहिणीमध्ये नसायला पाहिजे तर तुम्हाला एक अर्ज करायचा आहे। तो अर्ज कोणता आहे, कुठे करायचा आहे, काय करायचं आहे, सगळं डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। बघा, व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता जर बघितलं आपण तर जानेवारीचा हप्ता जो आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता, दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत। त्याची जे 3000 रुपये आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता यायला सुरुवात झालेली आहे। परंतु बघा, सगळ्यात मोठी अपडेट सांगतो, तिथं झालेला असा आहे की 60 लाख लाडक्या बहिणी आता याच्यातून बाद झालेल्या आहेत। हो, 60 लाख लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून बाद झालेल्या आहेत। कारण ही तसंच आहे, कारण ही मजेदारच आहे। जर तुम्हाला पण वाटत असेल की आपण सुद्धा या 60 लाख लाडक्या बहिणीमध्ये यायला नाही पाहिजे तर हा अर्ज करा आणि लवकरात लवकर अर्ज करा, नाहीतर तुम्हाला पुढचे हप्ते पण मिळणार नाहीत आणि जे काही तुम्ही आत्तापर्यंत घेतलेले पैसे आहेत ते घेऊन तुम्हाला दंडसुद्धा, तुमच्यावरती कारवाईसुद्धा होऊ शकते। कारण असा सध्या काही मंत्र्यांनी सुद्धा बोललेलं आहे, तिथं काही नेत्यांनी सुद्धा तिथं बोललेलं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, सध्या मोठी अपडेट आहे ते म्हणजे जानेवारी हप्ता आणि अर्ज, काही महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत मी आता देणार आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सगळी डिटेल हे मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, कोणत्या बँकेत जिल्ह्यात होणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मी आता देणार आहे। लवकरच आता लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आता SMS येणार आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे आलेल्याचा मेसेज हा लवकरच दिसणार आहे। परंतु जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सुद्धा हा मेसेज यायला हवा तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आता करायच्या आहेत। चला आपण सुरुवात करूया, या कोणत्या गोष्टी आहेत, काय आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ हा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। बघा, आता जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची यादी आता आपल्याकडे आलेली आहे आणि 60 लाख लाडक्या बहिणींची सुद्धा आता आपल्याकडं त्यांची तुमचं नाव आहे की नाही कसं चेक करायचं सांगतोय। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना आता अर्ज पडताळणीसाठी बोलवलं आहे त्यांचा आकडा जो आहे तो जवळपास 60 लाख आहे आणि या 60 लाख लाडक्या बहिणी या बाद झालेल्या आहेत। कारण म्हणजे 2 ते 3 महत्त्वाचे कारण आहेत ज्याच्यामुळे त्या लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत आणि तुम्हाला देखील एक अर्ज करायचा आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय, ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणींना आता पुढचे हप्ते मिळणार नाही आहेत। त्यांना आत्तापर्यंत जेवढे हप्ते आले तेवढेच इथून पुढचे हप्ते मिळणार नाही आहेत। त्यांचं नाव यादीतून काढलं गेलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल हे कसं ठरवलं 2.5 लाख रुपये? बघा, 2.5 लाख रुपये हे सरकारनं तुमच्याकडून काढलेलं आहे। कारण कसं सांगतो बघा, तुम्ही बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं आहे आणि सरकारनं केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे की आधारचा पूर्ण ॲक्सेस हा त्यांना द्यावा। कारण आधारचा जर ॲक्सेस आला तर तुमच्याकडे आधार आणि पॅन कार्डचं लिंक आहे, त्यानुसार तुमच्या बँकेमधले ट्रान्झॅक्शन्स किंवा वार्षिक उत्पन्न किती आहे हे समजलं जातं आणि तुम्ही टॅक्स भरता का नाही हे सुद्धा समजलं जातं। तुमचं वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ॲटोमॅटिक तिथून काढलं जाणार आहे। हे झालं नॉर्मल। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडं 4 चाकी गाडी आहे की नाही हे कसं तपासलं जातं आहे, तर तुमचं RTO कडून डेटा घेतला जातो आहे। RTO कडून डेटा आणि तुमचा जो अर्जाचा डेटा मॅच झाला तरी देखील तुमचं नाव अर्जाच्या यादीतून बाहेर काढलेलं आहे, म्हणजे जे काही लाभार्थी यादी आहे त्यातून तुमचं नाव बाहेर काढलं जात आहे। पुढचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं बँकेतलं नाव हे जर वेगवेगळं असेल तरी देखील तुमचं त्या यादीतून नाव बाहेर काढलं जात आहे। बघा, या जर 4 नियमांमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला 100% पैसे येणार आणि तुमची अर्ज पडताळणी जरी झाली तरी तुम्ही त्यातून बाहेर पडणार। बघा, आता मी तुम्हाला एक अर्ज भरायला सांगितला आहे, तो अर्ज कोणता आहे मी तुम्हाला आता सांगतो आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींनी आत्तापर्यंत पात्र नसताना देखील त्यांनी लाभ घेतलेला आहे अशा लाडक्या बहिणींना आता असं सांगितलं जात आहे की तुम्ही आत्तापर्यंत जेवढा लाभ घेतला आहे तेवढा ठीक आहे, परंतु इथून पुढं अर्ज जे काही लाभ आहे तो घेऊ नका आणि त्यासाठी तुम्ही अर्ज करा की आतापर्यंत मी नियमात बसत नसताना सुद्धा मी
तिथं लाभ घेतलेला आहे परंतु तुम्ही आता इथून पुढं लाभ घेत नाहीये तर तुमच्यावरती कुठलीही कारवाई होणार नाही. एवढंच काय तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंडसुद्धा होणार नाही. परंतु जर तुम्ही नियमात बसत नसताना अजूनसुद्धा जर तुम्ही तिथं लाभ घेत असाल तर मात्र तुमच्याकडून दंडासहित वसुली केली जाणार आणि इथून पुढचे हप्तेसुद्धा तुम्हाला येणार नाहीत. तर तुम्हाला तो एक अर्ज करायचा आहे. जर तुम्ही नियमात बसत नसाल तर अर्ज करा कृपया करून, कारण जर अर्ज पडताळणी झाली आणि इथून पुढं जर तुम्ही अर्ज केलेला नसेल आणि तरी पण तुम्ही लाभ घेताय तर मात्र तुमच्याकडून दंडात्मक वसुली केली जाणार. दंड म्हणजे काय तर मागचे पैसे मिळणार, पुढचे पैसे मिळणार नाहीत. यासोबत जी काही दंडात्मक जी काही रक्कम असेल ती सुद्धा तुम्हाला भरावी लागणार आहे. आणि ही बातमी तेवढीच खरी आहे, कारण छगन भुजबळ यांनी स्वतः सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणी स्वतःहून अर्ज करतील की आम्ही इथून पुढे पात्र नाही आहोत त्या लाडक्या बहिणींना काही केलं जाणार नाही. परंतु जर तुम्ही तसं नाही केलं आणि जर तुम्ही आढळून आले तर मात्र त्यांच्यावरती कारवाई करावी अशी त्यांनी सरकारकडे सुद्धा मागणी केलेली आहे. परंतु लक्षात घ्या, तुमची सरसकट कुणीही तिथं अर्ज पडताळणी करत नाही. परंतु जर अर्ज पडताळणी झाली आणि जर तुम्ही तिथं नाही बसले, तुमच्या लाभार्थी यादीमध्ये जर तुम्ही नियमांमध्ये नाही बसले तर मात्र तुमच्याकडून वसुली केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज भरून द्या. अर्ज भरून तुम्हाला तुमचा जो काही बाल विकास कल्याण विभाग आहे किंवा अंगणवाडी आहे तिथं जाऊन सबमिट करा की आम्ही इथून पुढं आम्ही येत नाही. तुम्ही बाल कल्याण जो विभाग आहे तिथे जाऊन देऊ शकता तो अर्ज की आम्ही इथून पुढं ह्याचा लाभ घेणार नाही आहोत कारण आम्ही नियमांमध्ये बसत नाही आहोत. लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी असं करतील त्यांना काही टेन्शन घ्यायचं नाही. परंतु ज्या उर्वरित लाडक्या बहिणी आहेत ज्या खरंच नियमांमध्ये बसतात त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यातील काही लाडक्या बहिणींचं अजूनसुद्धा आधार कार्ड जे आहे ते मॅप झालेलं नाही, तर त्यांनी मॅप करून घ्यावं तरच त्यांना पैसे येणार आहेत. आणि 3,000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत. 3,000 कसले तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आता मी सांगतोय कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार. पहिलं म्हणजे ते जिल्हे आहेत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, धुळे, अमरावती, पालघर, मुंबई, रायगड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा महत्त्वाच्या, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये वाटप हे सुरू होणार आहे. आणि यासोबतच ज्या लाडक्या बहिणींचं अकाउंट हे SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, ICICI आणि पोस्टाच्या खात्यात आहे अशा लाडक्या बहिणींना तिथं पैसे येणार आहेत. बघा, सगळ्यात महत्त्वाची अपडेट्स आतापर्यंत आम्ही तुम्हाला दिलेले आहे. तर तुम्ही जर आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्रातील आता लाडक्या बहिणींसाठी 20 लाख घरे हे मंजूर झालेले आहेत. आणि ही 20 लाख घरे मंजूर झालेले असल्यामुळं लाडक्या बहिणींना आता स्वतःचं घर मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे? अर्ज तुम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत समिती इथं दोन्ही ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. हे दोन गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला 100% तिथं घर देखील मिळणार आहे आणि तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता देखील मिळणार आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.